इथं हजरत काजी बाबा उरूस शरीफ उत्साहात संपन्न। भव्य आतिषबाजी आणि कव्वालीच्या कार्यक्रमानं भाविक मंत्रमुग्ध। श्रीरामपूर येथील फतेह चौक काजी बाबा उरूस मैदान वॉर्ड नंबर 2 इथं दरवर्षी यंदाही हजरत काजी बाबा उरूस शरीफ मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला। या निमित्तानं काढण्यात आलेली संदल मिरवणूक अत्यंत उत्साहात पार पडली, अशी माहिती उरूस कमिटीचे अध्यक्ष तथा नगरसेवक दिलीपअण्णा नागरे यांनी दिली आहे। शुक्रवार 1 मे 2026 रोजी मरहूम शेख पापालाल भाई यांच्या निवासस्थानापासून संदल शरीफ मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीची शान वाढवण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य आतिषबाजी कॉम्पिटिशनचं आयोजन करण्यात आले होते। या आतिषबाजीचा आनंद घेण्यासाठी भाविकांनी आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। आकाशातील रोषणाईंनी उपस्थितांची मने जिंकली। उरूसच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या शानदार कव्वाली मुकाबल कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी उरूस कमिटीनं नागरिकांना आवाहन केलंय। कार्यक्रमाचे तपशील असे आहेत। शनिवार दिनांक 2 मे 2026 रोजी मुंबईचे प्रसिद्ध कव्वाल आदित्य नाझा यांचा कव्वालीचा कार्यक्रम। रविवार दिनांक 3 मे 2026 रोजी बदाई येथील जुबेर सुलतानी आणि आग्रा येथील गुलजार साबरी यांचा कव्वालीचा मुकाबला। या दोन्ही दिवशी संध्याकाळी 6 वाजल्यापासून कव्वालीचा हा कार्यक्रम रंगणार आहे। तर या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असं आवाहन संयोजकांनी केलंय। या भव्य उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी नगरसेवक व संयोजक हाजी मुझफ्फर भाई शेख, उरूस कमिटीचे अध्यक्ष दिलीपअण्णा नागरे, फतेह यंग पार्टीचे अध्यक्ष दानिश शेख तसेच अमन शेख आणि त्यांचा मित्रपरिवार हे सर्वजण मिळून मोठ्या जिद्दीने आणि उत्साहाने परिश्रम घेत आहेत। याविषयी स्पीड न्यूज मराठीने घेतलेला स्पेशल आढावा। हजरत काजी बाबा यांचा 60वा उरूस आज संपन्न होत आहे। आज उरूसाला सुरुवात झालेली आहे। आज संदलची मिरवणूक निघाली। सर्व धर्मीय या मिरवणुकीमध्ये सामील होते आणि आज त्यानंतर पारितोषिक वितरण कार्यक्रम झाला। सुंदर अशी आतषबाजी झाली। आता उद्या कव्वालीचा कार्यक्रम आहे। कव्वालीचं उद्या आणि परवा असे 2 दिवस कव्वालीचा कार्यक्रम आहे। या काजी बाबा एक वैशिष्ट्य असं आहे की काजी बाबा हे सर्व धर्मियांना मानणारे होते आणि त्यांनी कधी त्यांना पाहणारे लोकसुद्धा आजपर्यंत या ठिकाणी आहेत। तर आज इथे या उरूसला एक वेगळं महत्त्व निर्माण झालेलं आहे आणि सर्व धर्मीय लोक ह्या उरूसासाठी इथे येतात। मी उद्या सर्वांना आवाहन करतो, सर्व धर्मीय लोकांना आवाहन करतो, उद्या आपण सर्वांनी संध्याकाळी 6 वाजता लवकर यावं, म्हणजे कव्वालीचा कार्यक्रम लवकर सुरू करता येईल आणि आपल्याला सर्वांना आनंद घेता येईल। आणि तसंच उद्या आणि परवा 2 दिवस आपण सर्वांनी यावं अशी मी विनंती करतो आणि माझे 2 शब्द करतो। ताज्या बातम्यांकरिता सबस्क्राइब बटन दाबून YouTube चॅनल सबस्क्राइब करा।